लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। रक्षाबंधनची ओवाळणी ही रक्षाबंधनच्या आधीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 तारखेपासूनच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा वितरित केला। साहेब, आवर्जून मला आपल्याला सांगायचं आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून नोंदणी सुरू केल्यापासूनच उदंड असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि साधारणपणे 5,21,000 पेक्षा जास्ती अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झाले। आम्ही आणि शंभूराज हे नेहमीच देसाई साहेब आम्ही संपर्कात असायचो आणि आमच्या चर्चेमध्ये नेहमीच हा विषय व्हायचा की सर्वात जास्ती ऑनलाईन नोंदणी ही सर्वात गतिमान पद्धतीने जर कुठे झाली असेल तर ती सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे झाली। आणि ज्या ज्या वेळेला आम्ही या योजनेअंतर्गत आढावा घेतला त्यावेळेला पहिल्या 3 जिल्ह्यांमध्ये नेहमीच साताऱ्याचं नाव हे आढाव्यामध्ये येत असायचं आणि आज हा भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना साधारणपणे 90% पेक्षा अधिक आपले डीबीटी झालेले आहेत। ज्यांचे आधार सीडेड नाही आहेत, म्हणजे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नाही आहेत, त्याची सुद्धा प्रक्रिया इथे पालकमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली गतिमान पद्धतीने सुरू आहे आणि जवळपास 98% जे लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आपण इथं पात्र करू शकलेलो आहोत। त्याच्यामुळे हा एक अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आज सातारा जिल्ह्यातून मिळाला, याबद्दल मनस्वी मी जिल्हा प्रशासनाचे सुद्धा आभार मानते। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अनेकदा ज्या वेळेला आपल्याला सर्व्हरमध्ये किंवा पोर्टलमध्ये अडचणी येत होत्या त्यावेळेला रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5-6 वाजेपर्यंत माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील या त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम करायच्या। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा निश्चितपणाने या योजनेअंतर्गत आपण लाभ देत आहोत। सुरुवातीला आपल्याकडे सगळ्यांकडे तक्रारी यायच्या की आम्हाला जॉईंट अकाउंट आहे, आमच्या पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे, नवऱ्यासोबत जॉईंट अकाउंट आहे, आम्हाला पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। पण जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याच्या मागे एक सकारात्मक भूमिका ठेवून आपल्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेचं वैयक्तिक अकाउंटच असावं ही अट आपण यासाठी ठेवली की जॉईंट अकाउंटने कदाचित तुम्हाला डीबीटीचा मेसेज आला असता पण जिथपर्यंत तुम्ही बँकमधनं ती रक्कम विड्रॉ करायला गेला असतात तिथपर्यंत ती तुमच्या खात्यात राहिली असती का नाही का विड्रॉ झाली असती याची शाश्वती ही निश्चितपणाने आपल्याकडे नव्हती। म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या वैयक्तिक अकाउंटवर ही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा या महायुतीच्या सरकारने घेतला। या संदर्भातलं पुढील जे काही मार्गदर्शन मनोगत आहे ते आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणारच आहेत। पण मी तुम्हा सगळ्याच जणींचे मनस्वी आभार मानते की उदंड असा प्रतिसाद आपण या योजनेला दिला आणि विरोधकांकडून लाख टीका झाल्या तरी ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या लाभार्थी महिला भगिनींचा सुद्धा मोलाचा वाटा आहे, कारण आपण या योजनेला प्रतिसाद दिलात आणि म्हणून आज ही योजना यशस्वीरित्या आपण पार पडू शकलो आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता आता वितरणाची प्रोसेस सुरू झाली आणि यासाठी एक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला। त्या कार्यक्रमामध्ये आदित्य तटकरे यांनी जाहीर केले की आज 14 तारखेपासूनच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू झाली। जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। फक्त जुलै नाही तर जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रित रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात झाली आणि या कार्यक्रमाला सर्व मंत्रिमंडळ हे उपस्थित होते।